मी जसं आपल्याला म्हटलं की आईचं स्वप्न एकच होतं की आता तुम्ही मोठे झालात, दुसऱ्यांना मोठे करा. समाजासाठी ज्या ज्या ठिकाणी दुःख आहे ते दूर करण्याचा प्रयत्न करा. आणि आज आपण ज्यावेळेस ज्या खुर्चीवरती गेलो किंवा ज्या ठिकाणी गेलो, त्या खुर्चीमुळं आज आपण खुर्ची सोडताना ती खुर्ची मोठी झाली पाहिजे ही तिची अपेक्षा होती. आणि त्या दृष्टिकोनाने चालण्याचा प्रयत्न करत आहोत. इथून पुढे तोच करणार आहोत. मातीशी नाळ तुम्ही तोडली, एवढं उंचीवरती गेल्यानंतर सुद्धा आईचं देखील या शेती मातीमध्ये तुम्ही वाढले सगळे जडले. ही नाळ कशा पद्धतीने इथून पुढच्या कालावधीमध्ये टिकून ठेवता का? गावाशी याच गावामध्ये वाढलात, याच गावातून पुढे गेलात, त्या अनुषंगाने काही वेगळं कंस्ट्रक्टिव्ह काम म्हणतात? मला वाटतं असं वेगळं काही करत नाहीये मी. अनेक परत जे बोलतो की नाळ जुळणं म्हणजे की तुमच्या व्हॅल्यू सिस्टम्स काय आहे याच्याशी महत्वाचं असतं. तुमची व्हॅल्यू सिस्टम जर प्रामाणिक असेल, पारदर्शक असेल, अकाउंटेबल असेल, तर तुमचंच गाव काय, तुम्ही ज्या भूमिकेत आहात त्याची तुमची नाव जुडलेली असली पाहिजे. मी एक जर पब्लिक सर्वंट आहे, तर मी महाराष्ट्रामध्ये आहे, तर महाराष्ट्राचा पब्लिक सर्वंट आहे. महाराष्ट्रामधलं कोणतंही गाव जरी असेल, तर त्याच आत्मीयतेनं मी बघितलं पाहिजे. मग ते माझं स्वतःचं गाव असेल किंवा दुसरं कोणतं असेल. मी त्या दृष्टिकोनातून याकडे बघत आलेलो आहोत. गावामध्ये सुद्धा मी हा संदेश दिलेला आहे की आपलं कोणतंही सार्वजनिक काम असेल, बिनधास्तपणे मला सांगा, मी ते करण्याचा प्रयत्न करेन. मात्र वैयक्तिक कामं आपले होतीलच ही मला गॅरंटी देता येणार नाही. कारण वैयक्तिक ज्यावेळेस असतं, कुणाला नोकरी हवी असते, हे असतं ते असतं, जिथे शक्य तिथं आपण गायडन्स करू, मदत करू. पण सार्वजनिक कामाला माझं प्राधान्य असतं. त्या दृष्टीने करण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणून या गावाचा जे जे काही प्रश्न असतील, अडचणी असतील किंवा विकासाच्या दृष्टीने येणारे प्रश्न असतील, ते सोडवण्याचा आतापर्यंत प्रयत्न केला, इथून पुढेही करत राहू. म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर आपल्याला कदाचित माहीत असेल की दिपवाळीला दरवर्षी गेल्या 10-15 वर्षापासून आम्ही गावात येत असतो. उद्देश एवढाच असतो की पंचक्रोशीतील जे बीड जिल्ह्याचे नागरिक असतील, त्यांना काय माझ्याशी भेटायचं असतं, आम्हालाही काही मित्रांना आपतेष्टांना भेटायचं असतं, त्यांच्या काही थोड्या अडचणी असतील दूर करण्याच्या दृष्टिकोनातून एक फिक्स दिवस असावा अशा दृष्टीने आम्ही येण्याचा प्रयत्न असतो. तो आम्ही इथून पुढे चालू ठेवणार आहोत. त्याच्यामुळे नाळ कधीच सुटली जाणार नाही, कारण नाळ ही तुमच्या व्हॅल्यूची असली पाहिजे. ती आमच्या व्हॅल्यूची आहे. आणि ह्यामुळे मातीतच रूळ असल्यामुळं या गावातले रस्ते असतील, या गावातली शाळा असेल, शेती असतील, इव्हन तेव्हाचे माझे टीचर्स असतील, त्यांना माझा संबंध कायमस्वरूपी आहे. तो तात्पुरता नाही, ट्रान्झॅक्शनल नाही. त्याच्यामुळं माझ्या स्वभावामध्ये सुद्धा मी बऱ्याच वेळेस बोलताना म्हणतो की अप्रोच हा ट्रान्झॅक्शनल मी कधीच ठेवत नाही, हा ट्रान्सफॉर्मेटिव्ह असतो. ते ट्रान्सफॉर्मेटिव्ह अप्रोच या दृष्टिकोनातून आहे. पण शक्यतो या गावातले सुद्धा जेवढे प्रश्न आहेत ते मी सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केला आहे. किंवा जिल्ह्यातले कुणीही जरी आलं तर त्या दृष्टीने माझा प्रयत्न असतो. आतापर्यंत केला, इथून पुढे आम्ही करत राहू. आता दिपावळीच्या वेळेस येण्याची संकल्पना ही काय माझी मुळात नव्हती, ही माझ्या बंधूंची होती. त्यांनी मला सांगितलं गावातल्या लोकांना भेटायचं असतं. आपलं असं एक दिवस नाही की त्या दिवशी आपण जाऊन असं सांगू, म्हणून दिपाळीच्या पाडव्याच्या दिवशी हा दिवस ठरवला आणि तिथून पुढे आम्ही कंटिन्युअसली ते पाळत आलेलो आहे. एक्सेप्ट मला ज्यावेळेस ड्युटीमुळे कधी इलेक्शनची कुठे ड्युटी आली दिपाळीच्या वेळात, तर ते सोडलं तर आम्ही कंपल्सरी इथं हजर असतो आणि ते इथून पुढे चालत राहील.